नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या भागामध्ये. आज आपण समजावून घेणार आहोत मणिपूर चक्र. पाठीमागच्या भागांमध्ये आपण बघितलं ऑरा काय असतो, आपण बघितलं इंटरनल एनर्जी, आपण पाहिलं मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र समजावून घेतलं, आणि आज आपण समजावून घेत आहोत मणिपूर चक्र. मणिपूर चक्र याचं स्थान आहे नाभीच्या 2 बोटांवर. ज्यावेळी शरीरामध्ये ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात, काही प्रवाह एकत्रित येतात नाभीच्या 2 बोटांवर, तिथं जे चक्र तयार होतं ते आहे मणिपूर चक्र. या मणिपूर चक्राचा रंग असतो पिवळा. हे अग्नितत्वाचं चक्र आहे आणि याचा बीज मंत्र आहे रम. मित्रांनो, समजून घ्या, आपण ज्यावेळी अन्न ग्रहण करतो, आपण काहीतरी जेवतो, तर त्यावेळी आलेलं हे जे जेवण आहे, या जेवणावर प्रक्रिया जी होते ही पोटामध्ये होते आणि या अन्नाचं रूपांतर शक्तीमध्ये, एनर्जीमध्ये करण्याचं काम पोटामध्ये केलं जातं. आणि हे जे चक्र आहे हे पोटाच्या सेंटरला नाभीच्या 2 बोटांवर असल्यामुळं या पोटातल्या अवयवांवर याचा कंट्रोल असतो आणि त्या अवयवांना एनर्जी देण्याचं काम हे चक्र करत असतं. मित्रांनो, पोट, लहान आतडं, यकृत, प्लीहा, स्वादुपिंड, पचनसंस्था, हार्मोन्स ग्रंथी, या संपूर्ण अवयवांना ऊर्जा देण्याचं काम हे चक्र करतं. आणि त्यामुळेच हे जर चक्र असंतुलित झालं असेल तर पोटदुखी, थकवा येणं, वारंवार आजारी पडणं, आजारी पडण्यापाठीमाग प्रमुख कारण पोटामध्येच असतं. अन्नपचन न होणं, गॅस, ऍसिडिटी, हे प्रॉब्लेम येऊ शकतात. याच बरोबर आपण खूपशा वेळी बोलताना बोलतो, भीतीनं पोटात गोळा आला, खूप जोराची भीती वाटणे, भीतीनं पोटात गोळा येणे, हे चक्र असंतुलित असल्यामुळं होत असतं. भिडस्तपणा नावाचा एक प्रकार असतो. नाही न म्हणता येणं. एखादी गोष्ट तुमच्याकडे कोणतरी मागायला आलाय, तुम्हाला ती द्यायची नाहीये, पण नाही म्हणता येत नाही, म्हणजेच हा भिडस्तपणा आहे. आणि हा भिडस्तपणा वाढवण्याचं काम जर चक्र असंतुलित झालं असेल तर होत असतं. हे चक्र जे आहे, हे चक्र पोटातील अवयवांवर जसं काम करतं तसं भीतीवर सुद्धा काम करतं. चिडचिड वाढणे, याच्यावर सुद्धा हे चक्र काम करतं. आत्मविश्वास कमी होणे, राग वाढणे, चिडचिड वाढणे, एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही असं वाटणे, कॉन्फिडन्स कमी होणे, एखादी गोष्ट मला जमतच नाही, मी करणारच नाही, त्या गोष्टीकडे वळणारच नाही, ह्याचा अर्थ असा आहे तुमचं मणिपूर चक्र असंतुलित झालेलं आहे. आरोग्य वारंवार बिघडणे, पोटामध्ये अन्नवर प्रक्रिया नाही झाली व्यवस्थित तर आरोग्य बिघडतं. आरोग्य वारंवार बिघडत असेल तर तुमचं नक्की हे चक्र खराब झालेलं आहे. समृद्ध आणि चांगलं आरोग्य ज्याला पाहिजे त्याचं हे चक्र संतुलित असणं हे खूप गरजेचं असतं. यामध्ये अजून एक भाग आहे, हे जर चक्र संतुलित असेल तर त्या व्यक्तीकडे नेतृत्व गुण असतो. 4 लोकांना हँडल करण्याची ताकद, कॅपॅसिटी त्याच्यामध्ये वाढलेली असते. आणि हीच गोष्ट आपल्याला जॉबमध्ये किंवा व्यवसायामध्ये लागते. व्यवसायामध्ये, जॉबमध्ये 4 लोकांच्याकडून काम करवून घ्यायचं आहे, त्यांना काम द्यायचं आहे, त्यांच्याकडून ते करवून घ्यायचं आहे, कमांड्स द्यायचे आहेत. नेतृत्व गुण खूप महत्वाचा, आणि हा गुण डेव्हलप करण्याचं काम या मणिपूर चक्रामध्ये असतं. हे मणिपूर चक्र असंतुलित झालं असेल आणि जर तुम्हाला ते संतुलित करायचं असेल तर काही आसनं तुम्ही करू शकता. इथं नौकासन असेल, धनुरासन असेल, हे आसनं तुम्ही करून घेऊ शकता. याच्यातून चक्र संतुलित होण्यास मदत होते. येलो टोपाज किंवा टायगर आय, अंबर सारखे जे खडे असतात हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. याच्यातून सुद्धा चक्र संतुलित होऊ शकतं. यामध्ये आहारामध्ये तुम्ही लिंबू घेऊ शकता, दालचिनी घेऊ शकता. हे जे आहे याच्यामुळे सुद्धा हळूहळू चक्र संतुलित होण्यास मदत होते. पण मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आपण रिकमेंड करतोय, तुमचं जर हे चक्र बिघडलेलं असेल, संतुलित करायचं असेल
तर मेडिटेशन केल्यामुळं हे चक्र फास्ट रिकव्हर व्हायला सुरुवात होती. इच्छा आहे त्यांनी आपल्या मेडिटेशनच्या क्लासमध्ये येऊ शकता. फ्री ऑफ कॉस्ट आपल्या बॅच मध्ये आपण त्यांना इन्सर्ट करून घेऊ शकतो. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय, ज्या लोकांना असं वाटतं की माझी चक्र संतुलित आहेत का नाहीये पाहावं, ऑरा व्यवस्थित आहे का नाहीये पाहावं, तर याच्यासाठी आपण त्यांचा ऑरा, त्यांची 7च्या 7 चक्र आपण टेस्ट करून देतो. किती कुठल्या पद्धतीने काम करतात याचा एक डिटेल 10 पानांचा रिपोर्ट आपण त्यांना देतो, अगदी नाममात्र शुल्कामध्ये. ज्यांना इच्छा असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, आपण त्यांचा रिपोर्ट काढून देऊ, त्यांना मेडिटेशनच्या बॅच मध्ये सुद्धा घेऊ शकतो. मित्रांनो, आज इथं आपण थांबणार आहोत आणि उद्या आपण बघणार आहे पुढचं चक्र, हृदय चक्र. हृदय चक्र काय असतं हे आपण उद्याच्या भागामध्ये बघू. आज इथंच आपण थांबूया. थँक्यू.